पण हा खरं तर मोठेपणा मानला पाहिजे, कारण इतर ठिकाणी सुद्धा अनेक जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्या घरातली हो, तिकीटं देखील कापली गेलेली आहे. त्यांची नाराजगी इतकी समोर आमच्या आली, खूप खूप तर तशी कामिनी शेवाळे यांच्या बाबतीतली नाही आली हो. खरं पाहायचं झालं तर. पण त्यांची उमेदवारी जाहीर होणार किंवा या काळामध्ये अगदी साड्या जाळण्यापर्यंतचे व्हिडिओ आमच्यापर्यंत आले. म्हणजे नेमकं काय म्हणायचं याला? नाही, याच्यात कसं बघाल तुम्ही, लोकसभेच्या साड्या वाटप झालेल्या का मुळात? नाही, आणि साड्या वाटप झालेलेच नव्हत्या. लोकसभेच्या निवडणुकीपासून उभाटातर्फे माझ्या विरुद्ध नेहमीच मला टार्गेट करण्यात आलं, कारण मी 13 खासदारांना घेऊन त्यांचं नेतृत्व केलं. त्यामुळे त्यावेळी पण माझ्यावर आरोप करून चारित्र्य खराब करण्याचा पण खूप प्रयत्न करण्यात आला होता. तीच परंपरा आता तेच पदाधिकारी पुढे राहून ज्या ज्या ठिकाणी मी असेल किंवा माझा परिवार असेल तर वैयक्तिक द्वेषापोटी आता त्यांनी स्वतः साड्या विकत आणल्या, त्यांनी स्वतः जाळल्या. तिथल्या महिलांनी पण प्रसारमाध्यमांना या संदर्भातली माहिती दिली की त्यांनीच आणलं, आम्हाला काय आमचा विषयच नाही तो. तर ते लोकांच्या समोर खरं आहे ते लोकांच्या समोर चित्र स्पष्ट झालं. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे, उबाटातर्फे दरवेळी असं वैयक्तिक आपण बघाल, जेव्हापासून आम्ही सगळेजण आमदार असतील खासदार असेल, वैयक्तिक दोषारोप आणि घाणेरडे आरोप आणि गलिच्छ भाषा याचा उल्लेख वारंवार होतोय आणि तीच परंपरा राखून त्यांनी त्या वॉर्डमध्ये पण तसंच केलेलं आहे.